यामिनी दळवी, धुरळामध्ये तुमचं स्वागत। गेल्या 2 दिवसांपासून राज्यातल्या शिक्षक भरती उमेदवारांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे आणि सोशल मीडियावरती रान पेटवलेलं आहे। त्याला कारणीभूत ठरलंय ते म्हणजे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं एक वक्तव्य। शिक्षक भरतीबद्दल एका महिलेने प्रश्न विचारल्याच्या नंतर शिक्षण मंत्री चांगलेच तापलेले दिसले। या उमेदवारालाच अपात्र करण्याचा धमकीवजा इशारा शिक्षण मंत्र्यांनी दिला होता। हे होतं न होतं तोच आज शिक्षण मंत्र्यांचा एक नवा ऑडिओ क्लिप जी आहे ती आता समोर येताना दिसते आणि ज्यामध्ये शिक्षण मंत्र्यांनी या आधी सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य केल्याचं समोर येत आहे आणि यामुळे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरतीच्या उमेदवारांचा रोष ओढवून घेतलेला दिसतोय। सध्या राज्यामध्ये तब्बल 65,111 शिक्षकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत। त्यातच 2011 मध्ये बंदी आणली गेलेली शिक्षक भरती 2019 पासून खुली झाली, मात्र तरी सुद्धा 5 वर्षांच्या नंतरही शिक्षकांची भरती होताना काही दिसत नाहीये। या सगळ्या परिस्थितीमुळे आजही शिक्षक भरतीचे उमेदवार पुण्यामध्ये अन्नत्याग आंदोलन करतात। आजच्या धुऱ्यामध्ये चर्चा करूयात, शिक्षक भरती टाळून सरकार महाराष्ट्राच्या भविष्याशी खेळतंय का या प्रश्नावरती। तर अगदी 2च दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि एक उमेदवार महिला यांच्यामध्ये काहीशी शाब्दिक बाचाबाची आणि चकमक झाल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला होता। या महिलेने केसरकरांना प्रश्न विचारलेला होता, मात्र या प्रश्नानंतर केसरकर चांगलेच संतापलेले दिसले। बघूयात नेमकं काय घडलं होतं। तिची वाट बघून आम्ही खूप थकलो। तुम्हाला अजिबात कळत नाही? शिक्षक तुम्ही होऊ शकता का? तुमची साईट ओपन झालेली आहे, साईट ओपन आहे, रजिस्ट्रेशन आहे सर, पण प्रोसिजर पुढे चालतच नाहीये ना। प्रोसिजर चालत नाही तर तुम्ही गेलं पाहिजे, तुमचा चॉईस दिला पाहिजे। एवढं सुद्धा जर जाहिरातच तुम्हाला आली नाही ना सर, अजून मग चॉईस कसं आलेली देणार? आहे, प्रत्येक जिल्ह्याला जाहिरात द्यायला सांगितलेली आहे आणि तुम्ही म्हणता जशी कधीपर्यंत जाहिरात आली येणार? नाही। हे बघा, मी तुम्हाला सांगतो, ही जर बेशिस्त असेल तर तुम्ही सरकारी नोकरी देऊ शकत नाही। नाही सर, आम्ही मग तुम्हाला एवढं माहिती आहे 5 की वर्षापासून नाही चालू आहे हे बघा, तुम्हाला एवढं सुद्धा नाही। तुम्ही कसं मुलांना शिकवणार मला सांगा, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या। तर महिला उमेदवाराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर दीपक केसरकर यांनी या सगळ्याबद्दल काय स्पष्टीकरण दिलंय तेही बघूया। प्रेस कॉन्फरन्स चालूच होती त्यावेळेला, म्हणजे प्रेस मीडियावर चालू होती, त्याला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले। त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की अशा तऱ्हेची बेशिस्त चालत नाही, कारण शेवटी शिक्षक हे आम्ही मुलांना शिस्त लावण्यासाठी त्या ठिकाणी आमची अपेक्षा आहे आणि हे सांगणं म्हणजे कोणाचा अपमान नाही आहे। आणि तरी पुन्हा पुन्हा बोलत राहिले तर त्याला एक पद्धत असते की आम्ही ज्याला मुलांचं भवितव्य घडवतोय त्याला मुलांना सुद्धा शिस्तीचं पालन सांगितलंच पाहिजे। आणि माझी विनंती आहे की प्रत्येकाने ती प्रेस बघितली पाहिजे। प्रेस बघितल्याशिवाय त्याच्यावर काही कॉमेंट्स देणं हे अतिशय चुकीचं आहे। मी कोणाचाही अपमान केलेला नाही की मी लहानात लहान माणसाचा सुद्धा कधी अपमान करत नाही। तर 2 दिवसांपूर्वीचा दीपक केसरकरांचा हा व्हिडिओ समोर आल्याच्या नंतर आता त्यांची एक नवीन ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होतीये। प्रश्न विचारल्यानंतर शिक्षक भरती उमेदवाराला त्यांनी थेट अपात्र करण्याचा इशारा दिलेला आहे। बघूया। हॅलो, हा नमस्कार साहेब। नमस्कार। हा सर, ते आपलं पवित्र पोर्टल आपलं शिक्षक भरतीसाठी कधी चालू होईल? होणार आहे 15 दिवस। हो का सर, किती पेपर झालेले, भरपूर दिवस झाले, आता आम्हाला नुसतं म्हणजे जगाव का मरावं असं झालंय परिस्थिती। काय बोलताय, तुम्हाला काय कळतं का? नाही म्हणजे इतकं म्हणजे आम्हाला म्हणजे त्या डिस्क्वालिफाय करायला लावतो। हा तुम्ही असं बोलताय, तुम्हाला प्रोसिजर माहिती नाही? तर या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी पुण्यावरून जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर आपल्यासोबत आहेत, त्यानंतर कोमल रायपूरकर शिक्षक भरतीच्या उमेदवार आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। वसमतवरून आपल्यासोबत आहेत मुखेडमधून संदीप कांबळे शिक्षक भरती आंदोलक आहेत। पुढे आपल्यासोबत मुंबईवरून सुधाकर अडबाले जोडले गेलेले आहेत, शिक्षक आमदार आहेत काँग्रेसचे, आणि त्यानंतर अरुण सावंतजी आपल्यासोबत आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते, मुंबईवरून जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला आपण पुण्याला जाऊयात। पुण्यामध्ये ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, काय नेमकी परिस्थिती आहे? अन्नत्याग आंदोलन सुरू आहे शिक्षक भरतीच्या उमेदवारांचं, काय नेमकी त्यांची मागणी आहे सुरुवातीला थोडक्यात सांगा। बरोबर आहे, विद्यार्थी जे शिक्षक भरतीच्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहेत त्यांचं हे पुण्यातलं आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय। शिक्षण आयुक्तालयाच्या समोर हे सगळे जे उमेदवार आहेत शिक्षक होण्याच्यासाठीचे म्हणून अनेक वर्षांचा हा संघर्ष त्यांचा सुरू आहे। एकीकडे या सगळ्या शिक्षक भरतीसाठी
हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय. तर दुसरीकडे सातत्यानं जी केसरकर यांच्याकडून थट्टा केली जाते त्यांच्या प्रतिक्रिया केसरकरांबद्दलच्या तीव्र या निमित्तानं पाहायला मिळतात. हे लढा शिक्षक भरतीचा तर सुरूच आहे, पण दुसरीकडे जो शिक्षण मंत्री केसरकरांचा उद्दामपणा पाहायला मिळतोय, काय म्हणणं आहे तुमचं? याआधी सुद्धा आम्ही मुंबई अधिवेशनमध्ये आंदोलन ज्यावेळेस केलेलं होतं त्यावेळी माननीय मंत्री महोदयाने पोलिसांना असं सांगितलं होतं की उपोषण करणारे कोण कोण लोक आहेत त्यांची नावे मला द्या, मी या लोकांना अपात्र करेल. आणि केसरकर म्हणाले हो, केसरकर म्हणाले होते. आता ते म्हटले नाही, याच्या आधी सुद्धा त्यांनी सांगितलेलं की आम्ही तुम्हाला डिस्क्वालिफाय आणि असं दिसतंय की हे केसरकरांचं पहिल्यांदा नाहीत, याही पूर्वी केसरकरांनी अशा पद्धतीची धमकीच म्हणावी लागेल जी तुम्हाला दिली आहे. मला धमकी दिली आहे आणि वारंवार सांगता की हे जे लोक आंदोलन करताय ना तर यांना पोलिसाकडनं यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांना डिस्क्वालिफाय करा, अपात्र करा, हे याआधी सुद्धा ते म्हटलेले आहेत. आणि आरोगंटपणे ते नेहमीच बोलत असतात. तुम्हाला काय कळतंय, आम्ही ज्या वेळेस त्यांना प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडनं मिळत नाही, परंतु आरेरवीची भाषा आम्हाला ऐकायला मिळते नेहमीच. अगदी ज्ञानेश्वर यांचा मुद्दा लक्षात आला. मात्र अशाच पद्धतीचा अनुभव ज्यांना आलेला आहे, ज्यांचा एक व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, त्या कोमल रायपूरकर सुद्धा आपल्या सोबत आहेत. कोमलजी, काय नेमकं घडलेलं होतं आणि काय पद्धतीने बोललेले आहेत तुम्हाला शिक्षण मंत्री? नमस्कार मॅडम, मी एक सामान्य अभियोग्यताधारक आहे आणि मी जिथे कार्यक्रमामध्ये गेलेली असताना त्यांची सभा ऐकली. त्यानंतर मी त्यांना माझ्या शिक्षक भरतीबद्दल एक प्रश्न त्यांना विचारला. तर माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही शिक्षक भरती प्रोसेस कधी कंप्लीट करणार, जाहिरात कधी प्रसिद्ध करणार आणि आम्हाला चॉईस कधी देणार आम्ही. तर एवढं विचारल्यानंतर त्यांनी मला साधं एक डेडलाईन दिली असती, पण त्यांनी मला तेवढा डेडलाईन दिली असं मी त्यांना म्हणले असते ना की ठीक आहे लवकरात लवकर शिक्षक भरती करा, पण त्यांनी मला ते न करता डायरेक्ट उलटा म्हणजे मलाच म्हणाले की तुमची माहिती घेऊ आणि तुम्हाला अपात्र करू. म्हणजे हे त्यांच्याकडून अपेक्षा नव्हती माझ्याकडे, म्हणजे मलाच त्यांनी डिस्क्वालिफाय करायची धमकी दिली. अगदी याविषयी बोलूयात. आपल्यासोबत शिक्षक भरतीचे आंदोलक आहेत संदीप कांबळेजी आपल्यासोबत आहेत. संदीपजी, 2011ला जी बंदी झालेली होती 19ला उठवली गेली असं म्हटलं जातं. आता 2023 आलंय, 2024 उजाडताना दिसत आहे. इतक्या वर्षामध्ये काहीच का होताना दिसत नाहीये. 65,111 जागा अजूनही रिकाम्या आहेत. नक्कीच या ठिकाणी पुढारी टीमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. असे कार्यक्रम अगदी महत्वाचे या ठिकाणी घेतले जातात. आता सांगितलं तुम्ही, आमची भगिनी कोमल मॅडम असो किंवा आमचे आंदोलक जे काही पुण्यामध्ये शिक्षण आयुक्तालयाच्या समोर अन्नत्याग उपोषण करत आहेत. एका बाजूला उपोषण स्थळी शिक्षण मंत्री महोदयाचे एक कर्तव्य आहे की त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्या मागण्या समजून घेणे. मात्र हे न करता शिक्षण मंत्री महोदय वारंवार माध्यमाच्या समोर येऊन अभियोग्यता धारकांना खोटे आश्वासनं देऊन झुलवत ठेवण्याचं काम केलेले आहेत. मुळामध्ये जी शिक्षक भरतीला बंदी होती त्या पाठीमागच्या 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये एकदा शिक्षक भरती झाली, तेव्हा सुद्धा सरकार बीजेपी सरकारच होतं आणि हे सरकार युती सरकार आघाडीचं सरकारच होतं तेव्हा पण. मात्र तेव्हा जी भरती आलेली होती 12,147 पदाची, त्याच्यापैकी सध्याच्या स्थितीला त्या जागांपैकी 5,800 समथिंग जागा भरलेल्या आहेत. बाकीच्या जागा एकही भरलेल्या नाहीत. ही झाली 2017ची उर्वरित शिक्षक भरतीच्या संदर्भातली माहिती. आणि दुसरी टेर जे केसरकर साहेब शिक्षण मंत्री असताना ती घेतलेली आहे 31 जानेवारीला नोटिफिकेशन आले. कुठलीही तयारी न करता अधिकाऱ्याचं अपयश आमच्या माथी मारून 24 दिवसात अर्थात फेब्रुवारीच्या एंडिंग मध्ये परीक्षा घेतली. आणि ह्याबद्दल काल चर्चेमध्ये कॉन्फरन्समध्ये शिक्षण मंत्री महोदय जी माहिती देत होते घडलेल्या प्रकरणामध्ये, तर त्यांना शिक्षण मंत्री महोदयाला परीक्षा डेट कधी झाली हे सुद्धा माहिती नाही. तेव्हा त्यांनी मे महिन्यामध्ये परीक्षा झाली म्हणून पुन्हा कॉन्फरन्समध्ये दिशाभूल केली. मुळामध्ये शिक्षण मंत्री महोदयांना शिक्षक भरतीमधलं ब्रश सुद्धा कळत नाही. बरं, कोण्याही राज्यातल्या अभियोक्ता धारकाला उभं करा, शिक्षण मंत्री महोदयाला 5 मिनिट द्यायला बोलायला. शिक्षण मंत्री महोदयाचं अज्ञान पण तुमच्या समोर येईल. माझ्या समोरचा अनुभव सांगतो. केबीएसच्या परीक्षेला कृषी विद्यापीठाची परीक्षा शिक्षण मंत्री महोदयांनी म्हटले. संदीपजी, मुद्दा लक्षात आलाय, यातलं काही समजत नाही. संदीपजी, मुद्दा लक्षात आलाय. आपल्यासोबत काँग्रेसचे शिक्षक आमदार सुधाकर अडवाले जी आहेत. सुधाकरजी, तुमच्या सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार याच्या मधल्या काळामध्ये येऊन गेलं, तेव्हा काय झालं असा सुद्धा प्रश्न विचारला जातोय. या महाराष्ट्रामध्ये 2 मे 2012 नंतर शिक्षकांची पदभरतीला बंदी टाकण्यात आलेली आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून
शिक्षकांची पदं कधी भरणार या संदर्भातला माझा प्रश्न होता. त्या प्रश्नाला उत्तर देत असताना राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दीपकजी केसरकर यांनी 15 ऑगस्ट 2023ला प्रक्रिया सुरू करू, 31 ऑक्टोबर 2023ला अंतिम सर्व नियुक्त्या आम्ही करू अशा प्रकारचं सभागृहामध्ये आश्वासन दिलं. परंतु सभागृहात दिलेलं आश्वासन पाळल्या गेलं नाही. म्हणून आम्ही वर्तमानपत्रातून बातम्या द्यायला सुरुवात केली. सभागृहात दिलेलं आश्वासन फोल. तेव्हा कुठं त्यांनी 2 सप्टेंबरला 23ला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषदमध्ये पदभरतीच्या संदर्भात पोर्टल सुरू केलं. परंतु ते पोर्टल अजूनही रिक्त जागांची पोझिशन किंवा ते पोर्टल व्यवस्थित चालत नाही. अनुशेषेचे जिल्हा परिषदच्या अनुशेषाच्या संदर्भामध्ये सर्व जिल्हा परिषदने अनुशेष पूर्ण करून रोस्टर पूर्ण करून अजूनही रिक्त पदांची पोझिशन अपलोड केली नाही. जे पद भरतीच्या संदर्भामध्ये हे शासन निष्क्रिय असल्याचं आपल्याला दिसून येते आहे. आणि या TET पात्र कर्मचाऱ्यांमध्ये शिक्षक पदासाठी पात्र कर्मचाऱ्यांमध्ये या संदर्भात फार मोठा असंतोष आहे. पुण्याला अन्नत्याग आंदोलन सुरू आहे आणि आंदोलक माननीय शिक्षण मंत्र्यांना या संदर्भात विचारणा करत असताना एक जबाबदार व्यक्तींनी ज्या पात्र उमेदवारांच्या संदर्भात संभाषण करताना त्याच जबाबदारीनं संभाषण केलं पाहिजे. कोणाला अपात्र ठरवण्याची कारवाई करण्याची धमकी देणं हे योग्य नाही. हो, ठीक आहे, मुद्दा लक्षात आला सर. अरुण सावंत आहेत आपल्यासोबत, शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते. अरुणजी, हा फक्त शिक्षक भरतीचा मुद्दा म्हणजे केवळ शिक्षकांचा प्रश्न नाहीये, विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. कारण विद्यार्थ्यांना आपण भविष्य म्हणतो. शिक्षकांची भरती होत नाहीये, मात्र भविष्याशी सुद्धा खेळ केला जातोय असं नाही वाटत का? नाही, असं मुळीच वाटत नाही. सर्वप्रथम आपल्या सर्वांना, या महाराष्ट्राच्या जनतेतील प्रत्येक विद्यार्थ्याला, शिक्षकाला, प्रत्येक व्यक्तीला हे कळलं पाहिजे की ही शिक्षक भरती या सरकारकडून का होत नाहीये, याच्या मागचं खरं कारण काय आहे. हे जेव्हा कळेल तेव्हा सर्वांच्या मनामध्ये जे काही चुकीचे समज आहेत ते निघून जातील. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर औरंगाबाद हायकोर्टाने काही गोष्टींमुळे या शिक्षक भरतीवरती बंदी आणली होती आणि त्यामुळे शिक्षक भरती करण्यामध्ये अडचणी येत होत्या. काही दिवसांपूर्वीच ही शिक्षक बंदी उठली हायकोर्टाची आणि त्यानंतर सरकारचे जे काही प्रयत्न चालले होते त्या प्रयत्नांना आता गती आली. आता ही गोष्ट खरी आहे की अनेक विद्यार्थी म्हणजे जवळजवळ 2.5 लाख विद्यार्थी उमेदवारांनी या परीक्षेमध्ये भाग घेतला होता आणि त्यातील काही विद्यार्थी पास झालेत, उमेदवार पास झालेत आणि पास झाल्यानंतर बंदीमुळे सरकार काही करू शकत नव्हतं. आता मात्र उमेदवार जे असतात त्यांचं सुद्धा चुकीचं काही नाहीये. त्यांच्या सुद्धा मनामध्ये हे असतं की आपलं वय वाढत चाललंय, आपण पास झालो, परंतु सरकार आपल्याला अजूनही नेमणुका देत नाहीयेत. त्यांना पूर्ण माहिती नसते, त्यामुळे ते बिचारे वेगवेगळे डोक्यामध्ये विचार आणत असतात, सरकारला शिव्या घालत असतात, मंत्र्यांना शिव्या घालत असतात, परंतु ते पूर्णपणे चुकीचं आहे. कालचा जो काही प्रकार घडला तो त्यातूनच घडला. काल जो प्रकार आपण पाहिला असेल, एक कोमल नावाची जी काही युवती होती, उमेदवार होती, तिचा सुद्धा राग अनावर झाला होता. तिने सुद्धा मध्ये मध्ये येऊन मंत्र्यांना प्रश्न विचारायला लागली. मंत्री उत्तर देण्याचा प्रयत्न करते, ही मध्ये मध्ये उत्तर देते. ते पाहून मंत्र्यांना कदाचित त्यांचा राग अनावर झाला, त्यांनी त्याला उत्तर दिलं की तू मध्ये मध्ये बोलू नकोस, मध्ये मध्ये बोलत राहिलीस तर तुझं आम्ही असं करून तसं करू. ठीक आहे, हे रागाच्या भरामध्ये घडलेलं आहे. कोणत्याही प्रकारे केसरकरांनी कुठल्याही प्रकारची धमकी वगैरे काही दिली नाही, असं कोणाला काढता पण येत नाही. तुम्हा आम्हा सर्वांना माहिती आहे. अरुणजी, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, यावरती आपण उत्तर घेऊयात. संदीप कांबळे आपल्या सोबत आहेत. संदीपजी, अरुणजी असं म्हणतायत की आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग आलेला दिसतोय, मात्र मागच्या 2012च्या नंतर आतापर्यंत जर आपण बघितलं तर तशी आकडेवारी आपल्याकडे दिसत नाहीये शिक्षक भरतीच्या संदर्भातली. तुमचं काय म्हणणं आहे यावर? नक्कीच मॅडम, मुळामध्ये आम्ही सामान्य अभियोग्यताधारक आहोत, आम्हाला नोकरीशी संदर्भ आहे. आता अरुण साहेब या ठिकाणी पक्षाचे प्रवक्ते आहेत, तर ते राजकीय स्वरूपाची विधानं करत आहेत, त्याबद्दल आम्हाला देणं घेणं नाही. मात्र आम्हाला हक्काची नोकरी पाहिजे. त्या ठिकाणी जे म्हणतात की रागा अनावरण झालं नाही, अनावरण शिक्षण मंत्री महोदयांचा, तर मला सांगायचं शिक्षण मंत्री महोदयांना इतका राग येण्याची गरज नाही. कारण ते प्रश्न अभियोग्यताधारक विचारत होते, ती कुठल्या पक्षाची किंवा संघटनेची नेते नव्हती, त्यांना नोकरी पाहिजे होती आणि ते आम्हाला बेशिस्तीचे धडे शिकवत होते. हे बघा, तुम्हाला सांगतोय, आम्ही बेशिस्तीचे धडे शिकवायची गरज नाही. कारण आम्ही राज्यामध्ये TET नावाची परीक्षा राज्यामध्ये होते, ते आम्ही 10 वेळा पास आहोत.
आणि केंद्राची सीटीटी परीक्षा होती ती आम्ही जवळजवळ 5 वेळा, अशी पात्रता परीक्षा नावाची परीक्षा जी असते ते जवळजवळ 10 ते 12 वेळा राज्यातला सगळा अभियोग्यताधारक पास आहे. त्यामुळे बेशिस्त आणि शिस्तीचे धडे आम्हाला शिकवायची गरज नाही असं मला वाटते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षक आमदार अडबले साहेब आहेतच, त्यांनी जे शिक्षक भरतीच्या संदर्भात कोर्टात याचिका होती आणि स्टे आला होता म्हटले, तर ते मुळामध्ये सायन्स मॅथ विद्यार्थ्यांच्या प्रमोशनचा स्टे होता. आमच्या शिक्षक भरतीचा काही संबंध नाही. ते जागा बाजूला ठेवून न्याय प्रविष्ट करून आमच्या याद्या लावू शकल्या असत्या, पण रोस्टर जे आहे ते मुळामध्ये अधिकारी वर्गांवर यांचं वचक नाही, हे शिक्षण मंत्री महोदय आमच्यावर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. जर तुमच्यामध्ये जर कार्यकुशलता तुमची व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ असेल ना, तर अधिकाऱ्यांवर वचक ठेवा. तुम्ही ते प्रमोशन आणि डिमोशन का झाले यावर लक्ष द्या. आणि जे राज्यातले रोस्टर्स आहेत, जे जागा आहेत, 80% रिक्त पदाच्या भरतीला मान्यता दिली, त्यापैकी 20% जागा त्या ठिकाणी तुम्ही कन्वर्ट करून 80% पैकी जेवढं काही तुम्हाला जागा भरायचे तेवढे जागा तुम्ही भरू शकता. मात्र तुम्ही हे जाणीवपूर्वक केलेलं आहे कोर्टामध्ये ठेवून, आणि अधिवेशन टू अधिवेशन असा शिक्षक भरतीचा व्हाया मार्ग तुम्ही आणलेला आहे. ठीक आहे, संदीपजी मुद्दा लक्षात आला. हो, संदीपजी मुद्दा लक्षात आला. आता ज्या पद्धतीने त्यांनी म्हटलंय अरुण सावंत यांनी की या महिलेचा राग अनावर झालेला होता, त्या ताई आपल्या सोबत आहेत, कोमलताई. कोमलताई, नेमकं काय घडलं होतं? किती वर्षांपासून तुम्ही या सगळ्यासाठी प्रयत्न करताय? मी मॅडम आता जी फेब्रुवारी महिन्यामध्ये झालेली टेट अभियोग्यता एक्झाम आहे ती पास आहे, सीटीईटी पास आहे. मी शिक्षक भरतीची तयारी करते. आणि माझा जर प्रश्न विचारला तर चूक झाली का माझी? म्हणजे मी त्यांना फक्त एवढंच विचारलं की जी जाहिरात येणार आहे ती आपल्या पवित्र पोर्टलला कधी अपलोड होणार, ही प्रोसेस का अशीच 5 वर्ष चालणार का? जशी तुमची 2017 ची शिक्षक भरती तुम्ही 5 वर्ष अजूनही कंप्लीट केली नाही, आणि आता जी 2022 ला 23 ला जी एक्झाम घेतली तुम्ही ती पण अशीच 5 वर्ष चालणार का? मग आम्ही काय अपेक्षा ठेवू तुमच्याकडून की तुम्ही शिक्षकांची इतकी कमतरता असताना तुम्ही जर शिक्षक उपलब्ध करून देत नसाल तर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांची काळजी किती आहे हे याच्यावरूनच कळत आहे. जर एकेका शाळेमध्ये 4 वर्ग एकत्र करून एक शिक्षक त्यांना जर शिकवायला असेल तर मग त्या विद्यार्थ्यांना कशी लागणार? तुम्ही आम्हाला शिकवत आहेत, पण तुम्ही जर असं डायरेक्ट आम्हाला अपात्र करू अशी जर धमकी देत असेल तर तुम्हाला शिस्त आहे का? असं माझं म्हणणं आहे. अगदी मुद्दा लक्षात आला. अरुणजी, याबद्दलचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षित आहे. आता हे जे अभियोग्यताधारक जे शिक्षक आहेत, उमेदवार आहेत, ते लोक आता अशा अवस्थेला आलेले आहेत की ते म्हणतात की आमची चूक झाली आहे का, आम्ही परीक्षा देतोय याबद्दल? मुळीच नाही. अभियोग्यताधारक विद्यार्थ्यांची उमेदवारांची चूक असं झाली असं आम्ही मुळीच म्हणत नाही आहोत. परंतु प्रत्येक कार्याच्या, सरकारी कार्याच्या काही प्रक्रिया असतात. त्या प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थी किती रागावले भडकले तरी जबरदस्तीने कोणतीही भरती करता येत नाही. आता ज्याप्रमाणे आपण म्हणा पवित्र पोर्टल 15 मे रोजी सुरू झाला. पवित्र पोर्टलमध्ये याच्या अगोदर अनेक त्रुटी होत्या, स्वतःच हे सगळे विद्यार्थी आणखीन युनियनवाले सांगत आहेत. पवित्र पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर जसजसे संचांना मान्यता दिली जाते, अगोदर संच मान्यता पूर्ण होते, त्यानंतर पवित्र पोर्टल चालू होतो, आणि त्याच्यानंतर मग आधार कार्ड सुद्धा अपलोड करायची पूर्ण झाली नव्हती. आणि आता कुठे या कामाला जेव्हा गती येते तेव्हा काही विद्यार्थ्यांना आणि काही युनियन धारकांना, युनियनच्या नेत्यांना विरोधकांनी हाताशी धरलेले आहे, आणि ते सरकारला कसं बदनाम करता येईल याच्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुरू झालेले आहेत. ज्या वेळेस खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या हातात आता यश येणार आहे, त्यांना नोकरीची पत्र मिळणार आहेत, अशा वेळेस राजकारण विरोधक खेळायचा प्रयत्न करत आहेत. मला असं सांगायचंय या राज्यातील विरोधकांना की आपण हे जे काही चालवलेलं आहे, कोणतीही चांगली गोष्ट व्हायला आली की सरकारच्या विरोधात रान उठवायचं. जसं कालच आपण पाहिलं की विरोधी पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सुरू केलं की शिक्षकांवरती होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही. कोणी शिक्षकांवर अन्याय केलेला आहे? हे जे सरकार आहे ते शिक्षक, विद्यार्थी, स्त्रिया, महिला, शेतकरी, कामगार यांच्या हक्कासाठी लढतंय, यांच्या हक्कासाठी सर्व गोष्टी गेले 1.5 वर्ष करतंय. परंतु विरोधकांच्या हातात काहीच अस्त्र उरलं नाही, म्हणून तर हा प्रकार चालवतात. आणि काही युनियन धारक त्यांना मिळालेले असल्यामुळे त्यांच्या बाजूने बोलत असतात. माझी आपणास हात जोडून विनंती, ज्या वेळेस या विद्यार्थ्या आता एक मिनिट कधी नव्हे एवढी या राज्यामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदा 50,000 शिक्षकांच्या नेमणुका आता होणार आहेत, आणि हीच या विरोधकांच्या पोटातील पोटदुखी आहे. पहिल्या हप्त्यामध्ये आम्ही 30,000 उमेदवारांची भरती करतोय, शिक्षकांची भरती करतो, आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही 20,000 शिक्षकांच्या नोकऱ्या देण्याचं पूर्णपणे आम्ही
योजना आखून ठेवलेली हे कुठेतरी त्यांना पटत नाहीये. बरं. आणि अशा यांच्या कारस्थानाने जर विद्यार्थी बळी पडले तर परत कदाचित नवीन ठीक काहीतरी आहे उद्भवेल. अरुणजी, आपण आणि उत्तर असं घेऊया. करू नका आपण हे हो जे आता अरुणजी, आपण उत्तर घेऊया. सुधाकर अडवाले आपल्या सोबत आहे. सुधाकरजी, अरुणजींचं असं म्हणणं आहे की आता येत्या काही काळामध्ये 50,000 शिक्षकांची भरती होईल असं ते म्हणतात. याच्या आधी आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे, सप्टेंबर पर्यंतची शेवटची तारीख दिलेली होती, ती डेडलाईन उलटून गेलेली आहे. आता विरोधक म्हणून तुम्ही काय करणार आहात? कारण मागच्या अधिवेशनाच्या वेळी सुद्धा हा मुद्दा मांडलेला होता तारांकित प्रश्नांमध्ये. आता दुसरं अधिवेशन आलं, आता हिवाळी अधिवेशन आलं, मात्र या हिवाळी अधिवेशन येईपर्यंत अजून तरी काही झालेलं नाहीये. त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी हा इतिहास घडू देणार आहात का तुम्ही? शिक्षकांचा मुद्दा लावून धरणार आहात का? या ठिकाणी आज या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. 65,000 पेक्षा जास्त रिक्त पदं असताना आणि सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहात चर्चा झाली आणि सभागृहात दिलेलं आश्वासनाची सुद्धा पूर्तता होत नाही. सभागृहात दिलेल्या आश्वासनानुसार कारवाई होत नाही. पदभरतीचा पूर्ण प्रोग्राम जाहीर करण्यात आलेला होता, परंतु तो पूर्ण फेल ठरलेला आहे. दिलेलं आश्वासन हे पाडलं गेलेलं नाही. त्यामुळे हिवाळी अधिवेशनादरम्यान या विविध आयुधाच्या माध्यमातून आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी रिक्त पद आहे त्या रिक्त पदाच्या पदभरतीच्या संदर्भामध्ये या हिवाळी अधिवेशनात सुद्धा अनेक आयुधाच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरकारला धारेवर धरण्याचा आम्ही प्रयत्न करणार. आमचा उद्देश एकच आहे की आज गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नाही, ते शिक्षणापासून वंचित आहे, त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करावी. पवित्र पोर्टल जर अपवित्र होत असेल, त्याच्यानुसार जर कारवाई होत नसेल, डायरेक्ट पदभरतीची कारवाई करावी, कुठल्याही माध्यमातून करावी. परंतु आज आमच्या गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिक्षणाची नेमणूक होणं हे फार गरजेचं आहे. अगदी धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी खरं तर वेळ दिलात, यासाठी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे, 2012 पासून ज्या पद्धतीने ही भरती रखडलेली आहे, ही भरतीची सगळी प्रक्रिया ती अजूनही टप्प्याटप्प्याने का होईना पण ती अजूनही रखडलेली दिसते. म्हणजे 2.25 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या आणि आतापर्यंत इतक्या 8-9 वर्षामध्ये 4 ते 5 हजार जे उमेदवार होते त्यांचीच केवळ भरती झालेली आहे. त्यामुळे हे जे भिजत घोंगडं पडलेलं आहे त्या सगळ्यावरती लवकरात लवकर मार्ग काढण्याचा आणि हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने का होईना पण विरोधकांनी या मुद्द्याला लावून धरण्याची सुद्धा अपेक्षा आता हे सगळे अभियोग्यताधारक शिक्षक करताना दिसतात. तुम्ही सगळ्यांनी वेळ दिला, तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आणि धुळ्यामध्ये वेळ झाली आता इथे थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.